यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावनशालोचनाचे मी कला कुसरी काळीच नाही बोलतो जगण्याची मार्मिका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कुंडली वरदान श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। श्री भगवान वाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं धन्ये त्वदन्येन तदृष्ट्वपूर्वम्। या अर्जुनाच्या बोला विश्वरूपा विस्मय झाला म्हणे ऐसा नाही देखीला ढसाळ कोणी भगवंत म्हणतात। या अर्जुनाच्या बोला कोणाला विस्मय झाला तर विश्वरूपामध्ये असणाऱ्या भगवंताला विश्वरूपा म्हणजे विश्वरूपात असणाऱ्या देवाला आश्चर्य वाटलं। विस्मय झाला म्हणजे आश्चर्य वाटलं का रे बाबा एवढा चांगला तुझ्यासमोर प्रॉडक्ट आणून ठेवला पदार्थ समोर वाढला आणि तू त्याला नकार देतोय म्हणून विस्मय झालेला आहे। ऐसा नाही देखीला ढसाळ कोणी अविचारी विचाराच्या द्वारे पदार्थाची निवड केली जाते। विश्वरूपारूपी पदार्थ हा उत्कृष्ट बुद्धीच्या द्वारे निवडला गेला पण बुद्धीच नाही त्याला तो तरी काय करेल। त्याला बुद्धी खराब असते तो भलतं सलतंच काही गोळा करून आणतो। बाजारात जाणारी माणसं सुद्धा व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं ज्याला त्यातलं काय फार कळत नाही ते भलतंच मग ती पत्नी म्हणत असते तुम्हाला कळत नाही का भाजीची पिंडी सुद्धा कळत नाही काय आणले हे सडके टमाटे आणले कुठून नासके बटाटे आणि सडके टमाटे कोणाच्या वाट्याला ढसाळ अविचारी असा तो तुम्हाला काय कळतच नाही बुवा। हां ते म्हणजे बा काय आपण कधी पाहतच नाही त्याच्याकडे त्याला त्यातला बारकावा नाही। व्यावहारिक बारकावा बऱ्याच लोकांना चांगला कळतो पण पारमार्थिक बारकाव्यात बॉम्बाबॉम्बच आहे का तिथं बी हेच आहेत का नाही सडके टमाटे पारमार्थिक काय कळतं बरं लोकांना त्याच्यातला बारकावा कळत नाही। आता अर्जुनासारख्याला ढसाळ म्हटल्यावर आपली काय लेवल झाली तर विश्वरूपासारखा कारण विश्वरूप दाखवल्यावर पूर्णत्वाने भगवत साक्षात्कारापर्यंत हा पोचलेला आहे। एवढा मोठं काम झालेलं आहे तरी तिथं तो सोडून देतोय। कोण हे वस्तू पावला हासी त्या लाभाचा तो क्षण घेसी मा भेने काय नेनो बोलसी हेकड आयसा। हेकडे जे असतात ना हेकडे म्हणजे ज्या या हेकडे पदाचा अजून एक अर्थ आहे म्हणजे एकीकडे पाहतात आणि दुसरीकडे एकीकडे पाहतात आणि दुसरीकडे व्यवहार करतात यांना म्हणतात खेकडे असा एक अर्थ आहे। खेकड असा एक आपलाच विचार लावून धरायचा हा तो एक अर्थ घेतला पण काही हेकडे आहेत असे पाहतात एक लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो असे असतात म्हणजे लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो असं इकडे पाहतात आणि इकडे बोलतात असे ते त्याने हे असे काही। आता इकडे वास्तविक पाहता विश्वरूपाकडे दृष्टी देऊन राहायला पाहिजे होतं त्याने अर्जुनाने पण तसा काय राहिला नाही। उलट त्याला त्या विश्वरूपापासून आनंद तर सोडून द्या पण दुःखाची प्रतीती यायला लागली तर तो त्याचा आंतरिक भाव असेल अर्जुनाचा पण संतोष पावायला पाहिजे होता। कोण हे वस्तू पावला असे त्या लाभाचा तोष न घ्यायची। वास्तविक त्याच्यातून काय व्हायला पाहिजे होता संतोष व्हायला पाहिजे होता त्याचं चित्तवृत्ती संतोषाला प्राप्त व्हायला पाहिजे होती। मग भेने काय नेनो बोलसी हेकडायचा परंतु तू हेकडासारखा असा का भीतीने बोलतोयस तेव्हा आम्ही सावियाची जय प्रसन्न होणे
आम्ही अगदी सहज असतो. तसे आम्ही सहज प्रसन्न कोणावर होत नाही. देव कोणावर प्रसन्न होतो? हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्यांच्याकडे डोकून सुद्धा पाहत नाही. हजारो वर्षांच्या तपश्चर्या झाल्या, इतक्या त्यांच्याकडे पाहत नाही. पण असं काही प्रेमाची एक जाती आहे की ज्या प्रेमामुळे अर्जुनावर हा अगदी मोकळे मनाने प्रसन्न झाला. आणि इतका प्रसन्न झाला, त्याच्या त्या प्रसन्नपणाचा अतिरेक म्हणजे विश्वरूप आहे. नाहीतर ह्याने आजपर्यंत हे विश्वरूप कोणाला दाखवलं नाही. हे विश्वरूप याला दाखवतं म्हणजे याच्यावरची प्रसन्नता. प्रत्येक माणसाला माणसं काही जसं प्रेम असेल ना तसे व्यवहार करत अजून दिसतात. सगळ्या लोकांना तुम्ही सगळ्याच वस्तू नाही देत, सगळ्या लोकांना देतच नाही असं बी नाही, पण सगळ्या लोकांना सगळ्या वस्तू नाही दिल्या जात. मग काही वस्तू काही लोकांना दिल्या जातात. जशी व्यक्ती येईल तशी त्याच्याबरोबर ती व्यवहार केला जातो. या साधारण वस्तू असतील तर ते ठीक आहे, म्हणजे देऊन जातात, कोणालाही देतील. पण विशेष असतील आणखीन काही तुमच्याकडल्या तरी त्या विशेष लोकांना दिल्या जातील. अतिविशेष लोकांना अतिविशेष वस्तू दिल्या जातील. लोक आहेरात सुद्धा भेद करतात. देतात साधा आहेर, मध्यम आहेर, उच्च आहेर. हे तरी प्रेमाचे प्रतीक नाहीत का? जसं प्रेम असेल तसाच पदार्थ दिला जाईल ना, त्याच्यातही फरक पडतात. आता याला तो दिलेला खरा आहेर कोणाला आहे? हा अर्जुनाला मिळालेला आहेर फारच मोठा आहे, परंतु याला विचारायला काही कळाना. देव म्हणतात मी सहजच कोणावर प्रसन्न होत नाही. आणि बरोबर आहे ना, माणसांच्या प्रमाणेच हा देवाचा बी स्वभाव दिसतोय. पण एकदा प्रसन्न झाल्यावर काय देईल याचा नेमच नाही. प्रसन्न झाल्यावर काय देईल? त्या सुदाम्याला काय म्हटलंय? सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पिडला, मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव दे कोणी या गाव सोनियाचा दिला. याला काय लागत होतं? दारिद्र्य नाशासाठी थोडंफार द्रव्य लागत होतं, आणि ते त्याच्या पत्नीने सांगितलं होतं. आणि योग्य बी आहे. का होतो? दरिद्री आहे ना, त्याला खायला प्यायला तर नको का? त्यांनी काय फार मोठं काय मागितलंय का? त्या सुदाम्याने मागितलंय का? म्हणजे तशी इच्छा चित्तामध्ये पत्नीने सांगितलेली होती, ती इच्छा धारण करून आला होता. तो काही सांगितली सुद्धा नाही बरं का ते. म्हणजे भगवंताला त्याने सुदामाने असं काही सांगितलं नाही. पण एक आहे ना, त्याच्या अंगावर कपडा नाही, फाटकी कपडे, हे पाहिल्यानंतर तरी देवाला कळू नये का? म्हणजे तुमच्या आमच्या सारख्याला कळतं किंवा ह्याची जरा परिस्थिती खरी दिसते, त्याला थोडं मदत करायला पाहिजे. आणि मग असं देवाने म्हणूनच प्रसन्न झाले, देव प्रसन्न झाले. त्याच्या त्या मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला. तेव्हा सोन्याचा गाव देणारे भगवंत कोणावरही प्रसन्न नाही होत. अर्जुनावरती तर भलतेच प्रसन्न झाले. कारण म्हणून म्हटलं ना, वेगवेगळ्या वस्तू दिल्या का? सोन्याचा गाव ही वेगळी वस्तू आहे आणि विश्वरूप ही वेगळी वस्तू आहे. अजूनही अनेक पुराणामधल्या जर कथा पाहिल्या तर तुम्हाला अशा कितीतरी दिसते की ज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या भक्तांना पुरवल्याचा त्याचा भाग दिसतो. तर आता इथे काय दिलेलं आहे? तर प्रसन्न होऊन अंगाची वरी म्हणे देणे. ज्या वेळेला प्रसन्न होतो त्यावेळेला अंगाची वरी अंगाची देणे, म्हणजे शरीराला सोडून बाकी सगळं काही देत असतो. वाचोनी जीव असे वेचणे कवनासी का? कोणाला जीव वेचलेला असं दिसतं का? कोणी नाही. पण देव वेचतो, म्हणजे जीव ओवाळून टाकण्याची किमया देवाकडे आहे. याचं कारण हे त्याला त्याचं सगळंच माहिती आहे. म्हणून वास्तविक देणारा आणि घेणारा याच्यात भेद असा जीव व्यवहारात भेद असतो. जो मनुष्य देतो तो आणि जो मनुष्य घेतो तो, म्हणजे दाता आणि मागत्यासी. काल म्हटलं चालता अभंग तसा, दाता आणि मागता यांच्यामध्ये भेद असतो. म्हणूनच दाता हा मागणाऱ्याला काहीतरी देत असतो. हे बाहेरील लौकिक दृष्टीने योग्य आहे, पण तर पारमार्थिक दृष्टीने आणि ते पारमार्थिक जीवन जगणारे देव काय व्यावहारिक जीवन जगतो का? तो तर परमात्मा म्हणूनच राहतो. जरी तो कृष्ण रूपात आला, राम रूपात आला, आणखीन कोणत्या रूपात आला तरी तो परमात्मा म्हणूनच राहतो. आणि मग त्याने
त्याच्याकडून भेद नाही, म्हणून जीवाचा आणि परमात्म्याचा अभेद आहे. हे देवाला काही ज्ञान द्यावं लागेल का? म्हणून तो जीव, माझा जीव आणि तुमचा जीव याच्यात भेदच नाही. अशा प्रकारचं अभेद ज्ञान असल्याने खरा देव हा जीव ओवाळून टाकतो, कारण त्याला भेद दिसतच नाही. त्या सुदाम्याच्या कथेत सुद्धा असं म्हटलं की सुदामदेवाने त्या भगवंताने ज्या वेळेला 3 मुष्टी पोह्यासाठी असं काही ठिकाणी उल्लेख आला, तर पहिली मुष्टी खाल्ली तर इहलोकीचं राज्य देऊन टाकेल असे ते संकल्प होता. दुसऱ्या मुठीमध्ये वैकुंठ लोकाचं, आणि मग राहायला जागा कुठे म्हणून त्या लक्ष्मींनी विचार केला राण्या, तर ते म्हटले नाही नाही मग आम्हाला नको का? अशी कथा आहे. आम्हाला नको का म्हणले पोहे. त्यांनी जर दिले असते तर त्यांनी सगळं त्रैलोक्य बहार करून टाकलं असतं. याला म्हणतात सगळा जीव ओवाळून देऊन टाकला, काही स्वतःसाठी काहीच न ठेवून. आणि तो आणि मी आहेच कुठे वेगळा. सुदामा तोच मी आहे आणि मी तोच सुदामा आहे. तर अशा प्रकारचा ओतप्रोत भाव भगवंताकडून असतो. म्हणून जीव, आता आपल्या जीवामध्ये आपण भेदच पाहतो, म्हणून हातचं राखून ठेवतो. आपण अभेदाने पाहतो का? अभेदाने नाही पाहत, तर भेदाने पाहतो. आणि भेदामध्ये जे जे पाहिलं जाईल त्याच्यामध्ये सर्वांगाने समर्पण नसते. भेदात हे सर्वांशाने समर्पण राहत नाही. काही अंशात असतं, त्याच्यात काय अडचण नाही, पण सर्वांशाने नाही. म्हणून तर वाचवणी जीव असे वेचणे कवनासी का. कवनास कोणाला जीव वेचतो? ज्या वेळेला याशिवाय कोणास माझा जीव पाहिजे असेल तर तोही खर्ची घालत असतो. असे भगवंताच्या मुखातला भाव, भगवंताच्या चित्तातला भाव माऊली ज्ञानोबराय वर्णन करतायत. ते हे तुझे चाडे तुझ्या इच्छेने आजी जीवाचेने दळवाडे. जीवाच्या दळवाडा म्हणजे स्वरूप. जीवाच्या स्वरूपाच्या दृष्टीने जर पाहिलं ते तुझे चाडे. कामावनी एवढे रचिले ध्यान. जीवाचेने दळवाडे, कष्ट करून. दळवाडे पदाचा अर्थ काय केलं तुमच्याकडे? स्वरूप, कष्ट काय केला? समुदाय. दळवाड्याचा समुदाय बरोबर आहे, एक अर्थ बरोबर आहे. अजून सेपरेट नाही दिला का कोणी? नाही दिला. दळवाडीचा एक हा बरोबर अर्थ आहे, समुदाय असा अर्थ आहे. जीवाचेने दळवाडे म्हणजे जीव लावून असा एकत्र करून असं म्हणतो. किंवा दळवाडे पदाचा अर्थ तिकडल्या एका ज्ञानेश्वरी स्वरूप असा केलेला आहे. हा, अंतकरणाचं गुह्य असं केलंय ना. जीवाचेनी म्हणजे जीवाच्याच. ते आमचे मनापासून प्रसन्न होणे तुझ्याकरिता असून अंतकरणातील गुह्य कमावून एवढे मोठे विश्वरूप ध्यान तुझ्याकरिताच तयार केलेलं आहे. बरोबर. तर तेव्हा तुझी इच्छा चित्तात धारण करून तुला तुझ्या त्या इच्छेकरिता जीवाचेनी दळवाडे, आपण दुसऱ्या भाषेत म्हणून जीवाचं रान करून. आणि ह्याच्यात खांदारकरांनी लिहिलेलं आहे मजुरांकडून कष्ट करून. तर मजूर काम करून कष्ट करून असं नाही म्हणत. आपण काय म्हणतो असतो आपल्या बोली भाषेत? काय हो त्यांनी काय त्याच्यासाठी जीवाचं रान नाही केलं का? हा, ग्रामीण भाषेत बोलणं आहे का? काय हो त्याच्यासाठी काय काय नाही केलं आम्ही? त्याच्यासाठी जीवाचं रान केलं म्हणजे काय झालं? हो, जीव ओतून कष्ट करून असा त्याचा अर्थ निघतो. यांनी सर अशावरती लिहिलेलं आहे की खांदारकर महाराजांनी की ते माझ्या जीवाच्याच म्हणजे जीवरूपी मजुरांकडून कष्ट करून एवढे विश्वरूप तुझ्या इच्छेकरता उघड तयार केले. तर अर्थ बरोबरच आहे तो बी, पण आपण असाच बोली भाषेत लावू त्याचा अर्थ की का हो जीवाचं रान करून या अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताने विश्वरूप उभं केलं असा अर्थ निघाला. म्हणजे जीवाचं रान करून, जीवाचं रान केलं म्हणजे बदलच झाला ना. चतुर्भुजच होते ना ते. चतुर्भुजाचा आकार किती अपरिमित झाला, व्यापक झाला.
जो आजपर्यंत कधी झाला नाही. बरं, कोणाला तरी दाखवण्याच्या इच्छेने झाला ना, कारण आकार तरी तो माझा हा एक माणसांची जशी सुप्त इच्छा असते ना, काही लोकांकडे पुष्कळ धन असतं, संपत्ती असते, पण तिजोरीत बंद असते. किंवा आता बँकेचे लॉकर्स आहेत, आणि त्या बँकेच्या लॉकर्समध्ये ते सापडतात ना, ते छापे टाकल्यावर ते असं लक्षात येतं की त्यांच्याकडे 25 किलो सोनं सापडलं. आता सामान्य लोकांना 25 किलो एवढं सोनं सामान्य माणसाकडे नाही राहणार. सोन्याचा भाव घालायला 1,45,000 रुपये तोळा. भाव लक्षात ठेवावे लागतात. 1,45,000 रुपये तोळा झाला. आणि असे दागिने तयार केलेले ते काय उघडे घालून फिरणार का आता तुम्ही? नाही, ते म्हटले आता नको, कारण असं थोडं जरी गेलं तरी ते कितीतरी हजाराचं जाईल. पण आता एवढं सगळं सोनं आज आहे तर नुसतंच बंद दिसतंय है ना. दाखवावं तरी कोणाला. पण एखादी सखी आली, मग पहा ना, आम्ही गेल्या वेळेस असं केलेलं आहे आणि हे 8 तोळ्याचा हार केला. 8 तोळ्याचा हार बाहेर आणून दाखवा बरं. ते 8 तोळ्याचा हार जीवाचं रान तयार करूनच केलेला आहे ना, कंजूशी करून असा. आणि मग पण ते दाखवण्याची इच्छा आहे ना. जर ती वस्तू दाखवली नाही कोणाला तर त्याचं काही समाधान नाही. म्हणजे नुसतंच आपल्याकडे बाळगलेली, काय त्याचं काही समाधान नाही. ते कबीर महाराजांच्या कथेमध्ये एक सांगितलं, एक महिला जी बाजूला राहते साईडने, पण ती इकडे कधीच जात नव्हती, येत नव्हती, अशी काय फिरकायची जास्त नाही. पण तिने तिच्या नवऱ्याने एक दिवशी नथ केली, आणि नथ केल्यावरती कधीच काहीच नव्हतं, फुटका मणी नव्हता. पण नथ मिळाल्यावर तिने ती नाकात घातली आणि इकडून तिकडं फिरायला लागली. तर तिला कोणी काय बोलानाच. तिला काय करायचं होतं, दाखवायची होती. कोणी म्हणावं तरी का नाही ते, का ग बाई ही नथ कोणी केली, केवढ्याची केली, असं बोललं तरी माणसाला बरं वाटतं. ते कोणीच काय नाही. कबीर महाराज भेटले तिला, असं नाक केलं ना, असं पाया पडली ना अशी. ती म्हटली, बाई आज तुझी नथ केलेली. हो ना म्हटले, मी इतकी फिरली पण मला काय कोणी काय. आधी म्हणले, अरे ज्या नाकात नथ घातली ना, ते नाक ज्याने दिलं ते जर दिलंच नसतं तर एखादा इलेक्ट्रिसिटीचा पोलो घातवलेला असता. तुला नथ कशात घातली असती तू? हा, नाकच दिलं नसतं तर नथ कशात आली असती? पण त्या नथीचं केवढं कौतुक. तसंच लोकांना आपल्याजवळ असणाऱ्या पदार्थांचं कौतुक असतं, ते कोणाला तरी दाखवावं. आणि इथे सुद्धा देवाला काय कौतुक नाही का? विश्वरूप समजा दाखवलंच नसतं, ठेवा म्हणून ठेवलं असतं, आम्ही तरी कशाला पाहिलं असतं. आणि ते उघड तरी कशाला झालं असतं, समजा आलंच नसतं, उघड तरी कशाला झालं असतं की विश्वरूप असतं. म्हणून त्याला सुद्धा इच्छा होती आतून, कोणाला? देवाला, की हे कोणाला तरी दाखवावं. आणि दाखवण्यासारखा माणूस भेटला. कोणता? अर्जुन. ते तुझे चाडे आजी जेवाचेने तळवाडे, कामावून एवढे रचिले ध्यान, असं म्हणून लिहिलं. म्हणून त्यांनी काय हो, आम्ही एवढं सगळं तयार केलं, पण याला पाहायला गिरायक कोणतं? गिरायक तर पाहिजे का नाही? आणि त्याला गिरायक मिळालं, अर्जुन रूपी गिरायक मिळालं देवाला. आणि म्हणून इतकं त्यात अजून म्हटलं की कामावून एवढे, म्हणजे कमवून ठेवलेलं. कमवून ठेवलेलं म्हणजे अगोदरच आहे, पण याला कोणी आजपर्यंत असा प्रेमी भेटला नाही देवाला की ते दाखवावं म्हणून, उघड करून दाखवावं कोणाला. आणि आता अर्जुन भेटला म्हणून तुला दाखवलं, आणि तू लगेच त्याच्यावर काय मान मुरडली, पाहायला सुद्धा तयार नाही. किती विस्तृत असेल याचा अंदाज घ्या. आता अर्जुनाने स्टॉप केलं म्हणून गोष्ट वेगळी, पण वास्तविक विश्वरूप किती मोठं असावं बरं. म्हणजे अजून काय असेल त्याच्यामध्ये गुह्य दडलेलं. अर्जुनाने मध्येच बंद केलंय का नाही? अर्जुनाने पूर्णांशामध्ये पाहिलंय असं नाही, तर ते मध्ये बंद केलेलं आहे. प्रार्थना करून याचना करून बंद करायला लावलेलं आहे.
म्हणजे आता पूर्ण तो पदार्थ तसा पाहिला गेलेला आहे असं म्हणता येत नाही. म्हणून देवाला अशी भाषा वापरावी लागली की आम्ही कष्ट करून एवढं मिळवलं, पण तू काय त्याच्याकडे पाहिना सुद्धा वा. आता कोणाला दाखवावं? ऐसा काय नेनो तुझी आवडी, ऐसी काय नेनो तुझी आवडी, झाली प्रसन्नता आमुची वेडी, म्हणून गौप्याही ही गुढी उभाविली जगी. तुझ्या आवडी करता ऐसी काय नेनो तुझे आवडी, तुझ्या आवडी करता अशी काय प्रसन्नता आमची प्रसन्नता झाली, पण वेडी प्रसन्नता झाली. म्हणजे वेडी प्रसन्नता झाली म्हणजे वेड प्रेम असं म्हणायचं. प्रेम वेड म्हणजे अधिक अधिक मोहिनी. अर्जुनाच्या प्रेमाची मोहिनी देवावर पडली, त्याला म्हणावं वेड प्रेम. इतका अर्जुनाविषयीचा उत्तुंग भाव होता आणि त्याच्यामुळे त्या अर्जुनाच्या प्रेमाच्या मोहाने देव वेडे होऊन तिथं काय झालेले प्रसन्नता झाली, एवढी मोठी प्रसन्नता झाली तुझ्या आवडीमुळे. आणि कशी झाली हे कळत नाही. झाली आमची वेडी, कशी झाली नाही सांगता येणार, परंतु म्हणून गौप्याची ही गुढी, गौप्याची म्हणजे गुह्य असणार, गुप्त ठेवलेलं असं गुढी. गुढी म्हणजे ध्वजा, गुढी या पदाचा अर्थ ध्वजा होतो. आपण जे दसऱ्या आपल्या पाडव्याला गुढी उभारतो, गुढी उभारतो तर त्या गुढी या पदाचा अर्थ ध्वज असा आहे, ध्वज उभारणं असं आहे. ध्वजाची आता त्याच्यात कशी कुठून परंपरा आलेली हे काही सांगता येणार नाही मागून, तर ते आत्ता ज्या गुढ्या उभारल्या जातात तर त्याच्यात ही परंपरा कशी आलेली त्याच्या विषयात वेगवेगळे लोक सांगतात. पण गुढी या पदाचा खरा अर्थ काय आहे? ध्वजा असा आहे. आणि त्या ध्वजा तर ते ही ध्वजा, आता इथं ध्वजा कोणाला म्हटलं? विश्वरूपाला. म्हणजे गौप्याची ही गुढी म्हणजे हे विश्वरूप रूपी ध्वजा उभविली जगी, जगी उभविली, या तुला प्रगट करून मी उघड करून दाखवलेले आहे. तर त्या वेड्या प्रसन्नतेमुळे ही ध्वजा उभी झाली, नाहीतर नसती झाली. म्हणजे असं आहे ओतप्रोत प्रेम अर्जुनावरती असल्या कारणाने भगवंताने विश्वरूप दाखवलं. अन्यथा आजपर्यंत प्रेम करणारे काही भेटले नाहीत का त्याला? कितीतरी भेटली, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक भेटले. प्रेम नावाची एक जी गोष्ट आहे ती विश्वात पूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि ते देवाचं स्वरूपी आहे. देवापासूनच प्राप्ती होते. काय म्हटलं? प्रेम देवाचे देणे. काय आहे? भावगीत आहे काय? देवाघरचे देणे भावगीत आहे मला वाटतं. संतांची प्रमाणं सुद्धा आहेत त्याला अनुसरून की भगवंताच्या ठिकाणचा खास ठेवा कोणता जर असेल तर त्याचं प्रेम. आणि तेच ज्या वेळेला जीवाच्या हृदयात नांदू लागतं त्यावेळेला देव आणि भक्त हे नातं उदयाला पावलेलं आहे. तिथं ते देव आणि भक्त आणि त्याच्यामुळे तर ते जीवन जगतात. नाहीतरी हे सगळे जीव सुद्धा प्रेमावरतीच टिकून आहेत. जर प्रेम जर अस्तित्वात नसतं तर जीव म्हटलं असतं मेले तरी काय स्वारस्यच नाही. पण कुठेतरी एखाद्या प्रेमाचा धागा, तो विषयरूपी प्रेमाचा धागा का असाना, त्याच्यावरती जीव जिवंत राहतात. आणि खरा प्रेमरूपी खरा ठेवा कोण असेल तर एक भगवंत आहे. म्हणून ज्या वेळेला अशा प्रकारे आता देव कशावर जगतील? जीव समजा ठीक आहे विषयरूपी प्रेमावर जगतील, पण देव कशावर? तर भक्ताच्या प्रेमावर देवाचं जगणं अस्तित्वात आहे. प्रेमसूत्र दोरी जिकडे नेल तिकडे जातो आहे. प्रेमसूत्र दोरी नेल तिकडे जातं, बरोबर. तर त्या देवाचं जगणं त्याच्यावर आधारित आहे. इथली जी प्रसन्नता अर्जुनाच्या ठिकाणची प्रसन्नता इतकी काही म्हणजे भांबावली, मोहाने ग्रस्त झालेले हे देव, म्हणून त्यांनी अत्यंत गुह्य असणाऱ्या विश्वरूपाला प्रगट केलं. एरवी प्रगट केलं नसतं
कारण याच्या आधी त्याचे काही भक्त झाले नाहीत का, तर पुष्कळ भक्त होऊन गेले, परंतु त्यांना अशा प्रकारचं विश्वरूप त्यांनी प्रगट करून दाखवलेलं नव्हतं. ते हे अपार अपार, ते हे कसं आहे म्हणताल तर हे अपार अपार, अपारातलं अपार, अपारातलं अपार. अपार हा शब्दच मुळात पार नाही, ज्याला पार म्हणजे मर्यादा नाही त्याला अपार, आणि अपारातलं अपार, पार नाही अशा पारातला पार. याचा अर्थ आहे पुन्हा दृष्टांत आपण तोच घेऊ की काय सगळ्याच लोकांना सगळे पदार्थ नाही दाखवले जात तुमच्याकडे असलेले, पण एखाद्या ठिकाणी प्रवास करून आला तुम्ही, तिकडून तिकडून फिरून आले आणि तिकडून काहीतरी एक विशेष भारी पदार्थ घेऊन आलेले, तो पदार्थ तुम्ही सगळ्या लोकांना नाही दाखवत. काही लोकांना पिशव्या दाखवता, बॅग आणलेल्या दाखवता, काही लोकांना साड्या आणलेल्या दाखवता, काय आहे, पण एखादी अशी काही वस्तू आणलेली ती वस्तू कोणाला दाखवत नाही. आणि मग ती वस्तू अशी आत ठेवलेली असते. मग ते म्हणते त्याचं काय नाही, त्या आपल्या खास त्यांच्यावर प्रेम करणारी अशी व्यक्ती असेल त्याच व्यक्तीला ती वस्तू दाखवली जाते. म्हणजे आता इथला अपारातला अपार असा अर्थ घ्यायचा की खास विश्वरूपी वस्तू जी आहे ती केवळ भगवंताने अर्जुनासाठी राखीव ठेवलेली होती. जे माझं स्वरूप मी आजपर्यंत कोणालाच दाखवलं नाही. स्वरूप माझे परात्पर, जे परात्पर, पराच्याही पलीकडील असणारं माझं जे, पण इथलं स्वरूप बरं का, म्हणजे विश्वरूपी स्वरूप, विश्वरूपाचं जे स्वरूप हे जे पलीकडलं, अत्यंत पलीकडलं ठेवलेलं होतं. याच्यावरून एक अर्थबोध झाला. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, परात्पर हे तुला दाखवलं, म्हणजे जे काही पर होतं ते इतरांना दाखवलेलं होतं. आणि असे जर कोणते असतील तर कौशल्य माता असेल, यशोदा माता असेल, तर यांना सुद्धा काही रूप विश्वरूपाची दाखवली, पण काही दाखवली, परात्पर नाही दाखवली. म्हणजे या ओवीने थोडा संदर्भ असा आणला की आजपर्यंत दाखवलेले असताना देव का म्हणतात की यालाच मी, तुलाच मी दाखवते. पर आणि अपराच्या पलीकडे. पर या पदाचा अर्थ काय? पर म्हणजे पलीकडे, पलीकडे. पर म्हणजे अलीकडे, अपर म्हणजे पलीकडे, असं ना. अपराच्याही अपर म्हणजे पलीकडच्याही पलीकडे, पलीकडच्याही पलीकडे असा अर्थ झाला ना. म्हणजे अलीकडील म्हणजे पलीकडच्याही पलीकडील मध्ये सुद्धा एक अलीकडील असतं. नाही, एक अलीकडलं आहे ना. ते अलीकडलं कोणाला दाखवलं होतं? कौशल्या किंवा पांडवांच्या, त्या कौरव पांडवांच्या सभेमधलं ते सुद्धा भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांनी पाहिलंच नव्हतं. म्हणजे ते रूप पाहिलं होतं. पण हे परात्पर पलीकडील जे आहे ते केवळ तुझ्यासाठी ठेवलेलं होतं. ते तुला दाखवायचं आहे मला. अवतार घेऊन देवाल, म्हणजे ही एक इच्छा आहे का नाही देवाची? हो, म्हणजे देवाची बी एक इच्छा आहे. तशी आपल्याला इच्छा असते. लोकांना इच्छा आहे का नाही आपापल्याला? काय असं का अनात्मक वस्तूंच्या इच्छा आहेत जीवांच्या ठिकाणी? नाही नाही, आपल्याला भारी कपडे घ्यायचे, भारी घर बांधायचं, नाही भारी गाडी घ्यायची, ही काय इच्छा आहे? जीवाच्या इच्छा. देवाला काय इच्छा आहे? आपलं ते रूप आहे ना, ते एकदा अर्जुनाला दाखवायचं. ते झालं. यशोदेला दाखवलं, कौशल्याला दाखवलं, पण त्यांना ते अलीकडलं दाखवलं आपण. अजून आपल्याजवळ पलीकडली एक वस्तू आहे, ती एक वस्तू कोणाला दाखवू आता? अर्जुनाला दाखवू. तर असा याच्यावरूनही प्रेम कळतं दोघांचं. ते हे अपार, इथं पार पार शब्द होता ना, पर असा नव्हता. इथं पहिल्यांदा मराठीतला पार, पार या पलीकडला अर्थ होतो पलीकडला, बरं का. पार हा वेगळा आणि पर हा शब्द वेगळा आहे. परात पर असा. तर अपार, ज्याला पार या पदाचा अर्थ आहे मर्यादा असा अर्थ निघतो. पार या पदाचा अर्थ मर्यादा होतो. अपार या पदाचा अर्थ अमर्यादा.
म्हणून अपाराला अमर्याद म्हणतात. स्वरूप माझे परात्पर. आता परात्पर असा जो शब्द पुढे आलेला आहे तो आपल्या याच्या भाषेप्रमाणे आहे भगवद्गीतेच्या. तो परात्पर. इंद्रियांनी पराण्याहोर इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परसस्तु सहा. हा तिथं आले का नाही शब्द पर 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 शब्द आहे, तर तिथे पलीकडील पलीकडील असा त्याचा अर्थ आहे संस्कृत मधला. आणि मराठीतल्या पार या शब्दाला, पार शब्दाचा अर्थ मर्यादा असं होतो, त्याला अ लागल्यानंतरच अमर्याद असा शब्द निघतो. येथून ते अवतार कृष्णादिक. खरे माझे अवतार कुठून सुरू झाले? त्या परात्पर असणाऱ्या त्या माझ्या स्वरूपापासूनच हे कृष्णादिक अवतार सुरू झाले. हे मी तुला सांगत होतो. हे माझं जे अपार स्वरूप आहे आणि तिथूनच खरे हे. नाही तर मी कृष्णादिक हा अवतार अलीकडला, कृष्ण हा अलीकडला आणि विश्वरूप हे पलीकडलं. आणि माझं स्वरूप जे आहे ते गुह्यातलं गुह्य आहे, जे आजपर्यंत कोणी पाहिलेलं नव्हतं. असं अमर्याद स्वरूप मी तुला दाखवलं. ठीक आहे, तुला दाखवलं असेल तरी तुला काय पसंत पडलेलं दिसत नाही, कारण तूच त्याला काय केलेले स्टॉप केलेलं आहे. कृष्णाधिक अवतार इथूनच म्हणून हा? आता इथूनच हे कृष्णाधिक अवतार झाले आहे. कुठून? विश्वरूपाच्या ह्याचं पण. असा आहे भाव त्याचा. भगवंताचे जे नेहमी तुम्हाला 4 प्रकार करून सांगत असतो. ब्रह्मस्वरूप हे असली स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये कोणताच बदल होत नाही, ज्याच्यात क्रिया घडत नाही, ज्याला आकार नाही, ज्याला वर्ण नाही, ज्याच्या ठिकाणी रूप नाही ना, म्हणजे नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदो आकाराशीच प्रवादो वस्तुसी नाही, असं माऊली वर्णन करतात. ते ब्रह्मस्वरूप ते जीवाचं आणि देवाचं एकच आहे, त्याच्यात बदल नाही. म्हणजे देवाचं स्वरूप आणि जीवाचं स्वरूप एकच झालं. आता पुढे असं झाला, पुढे खरं तर वास्तविक अजातवादाच्या दृष्टीने काही झालेलंच नाही असा मूळ सिद्धांत वेदांताने स्थापित केला. एकच ब्रह्म आहे, ब्रह्म सोडून दुसरा पदार्थ अस्तित्वात नाही. मग दुसरा पदार्थ अस्तित्वात नाही तर या जगात वावरणारे जे जीव आहेत हे जगत पाहतात आणि स्वतःही देह धारण करून बसलेले आहेत. महाराज तुमचा सिद्धांत राहू द्या व्यवस्थित जसा आहे तसा, पण आम्हाला जगत दिसतं, देह दिसतात, आमचे व्यवहार होतात. आम्हाला तर अशी भूमिका आहे आमची की हे जगत सत्य भासायला लागतं. थोडंसं चिंतन केलं तरी त्याच्यात मिथ्यात्व दृढ होतं, पण जगाताकडे पाहिल्यावर सत्यत्व भासतंय. मग हे जगत जे सत्य भासतंय तर हे याचा निर्माता कोणीतरी असला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आमची पहिली शंका काय झाली, कोणताही पदार्थ याच्या निर्मितीसाठी याचं झाड मांडावं लागतं. म्हणजे गुलाबाच्या फुलाचं याचं एक झाड मांडावं लागेल का नाही? याचं जर झाड असेल तर जगतरूपी पुष्पाचं एक झाड असलं पाहिजे ना, वृक्ष. याला कोणीतरी यालाही वृक्ष मांडला 15व्या अध्यायामध्ये, पण हा वृक्ष आला कुठून? म्हणजे हे जगतरूपी वृक्ष झाला पासून तर ते मग तिथं त्याला संगती लावलेली. अजून एक सिद्धांत लक्षात ठेवा, या विश्वात 2 सत्य पदार्थ अस्तित्वात असू शकत नाही. असला तर एकच सत्य पदार्थ राहील आणि मग ब्रह्म सत्य झालं. पण मग दुसरा मानायचा तर अध्यस्त मानता येतो. आणि मग त्याला दृष्टांत तुमचा कोणता आला? रज्जू सर्प. म्हणजे रज्जूच सत्य आहे, सर्प नाही. पण नाही म्हटलं तर प्रतीती येते, मग प्रतीती येते तर अनिर्वचनीय केलं. सतही नाही आणि असतही नाही अशी वस्तू मग मानल्याने काय अडचण नाही आली. अनिर्वचनीय वस्तू मानल्याने अधिष्ठानाची काय हानी झाली? काहीच हानी नाही झाली. मग आता संगती बी लागली. मग आता सिद्धांतात चला, मग तिकडे ब्रह्मस्वरूप एक झालं का 2 नंबरला ईश्वर स्वरूप आणावं लागेल, कारण कर्त्याशिवाय पदार्थाची उत्पत्ती होत नाही. मग जगताच्या उत्पत्तीत कर्त्याचा सहभाग करायचा असेल तर कर्ता बी स्ट्रॉंग बनवावं लागेल. साधारण कर्त्याकडून साधारण पदार्थांची निर्मिती होते, विशेष कर्त्याकडून व्यवहारात सुद्धा ज्याच्याजवळ धनसंपदा पुष्कळ आहे तो मोठी कंपनी टाकतो,
ज्याच्याजवळ काहीच नाही त्याने टपरी टाकली. टपरी का टाकली त्याचं उत्तर विचारायची गरजच नाही, त्याच्याकडे काय नाही ना, त्याने मोठी कंपनी टाकली असती पण त्याच्याजवळ पैसा नाही. या जगतरूपी कंपनी टाकणारा मालक कसा आहे? काय का कास्यासारखा कोणीच नाही. सर्वज्ञ सर्वज्ञ तो सर्वज्ञ त्याची नावच ठेवली आपण. ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र असा झाला. स्वतंत्र म्हणजे कोणावर आधारित नाही. म्हणून एक नियम ईश्वराचा अर्थ नंतर नियामक झाला, पण हा स्वतंत्र झाला. म्हणून ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी माया नावाची उपाधी कल्पित उपाधी मानली आणि त्याच्यातून एका भावाची उत्पत्ती झाली. त्याचं नाव काय आहे? ईश्वर भाव. मायेची उपाधी जरी घेतलेली असेल तरी माया ही त्याच्यावर काहीच करत नाही. का म्हणजे त्याच्यावर त्याच्या आधीन गोळी करू शकत नाही, त्याच्या आधीने माया त्याच्या अधीन राहते. याचं काय अधीन का राहते याचं उत्तर सांगू का? माया ही जड आहे. जड पदार्थ चैतन्यावर कशी काय कुरगोडी करत म्हणा ना, जड पदार्थ चैतन्यावर कुरघोडी करणार नाही. म्हणून मग मायेला अधीन ठेवून हा परमात्मा शुद्ध मायेमध्ये राहून तमगुण आणि रजोगुण प्रधान मायेपासूनची हे विश्वात ब्रह्मांड दिसतंय ते कशात आहे? तिन्ही गुणांनी युक्त आहे. पण त्याच्यात तमांश आणि राजांशाचा भरणा जास्त आहे आणि सत्वांश कमी आहे. पण जीवसृष्टीला कारण सत्वांश ठरला आणि स्थूल सृष्टीला कारण तोही विचार आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे स्थूल सृष्टी उत्पत्ती भिन्न प्रकाराने झाली आणि सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती सत्वांशामध्ये भिन्न प्रकाराने झाली. तर अशा प्रकाराने मग म्हणून तो दुसरा एक ईश्वर आला. म्हणून मूळचा ब्रह्मच ईश्वर रूपाला प्राप्त झालं. आता नुसता ईश्वर येऊन तरी काय फायदा? जर जीव नसते तर ईश्वराचे व्हॅल्युएशन काहीच नसतं ठरलं, कारण तो कोणाचा ईश्वर? मग जीवसृष्टी तयार झाली. त्या जीवसृष्टीचा नियंता म्हणून ईश कोण झाला? तो झाला. मग आता नियंता व्हायला लागल्यावर त्याला ईश्वराला नियंता व्हायला कठीण आहे, म्हणजे नियमन करायला ईश्वर स्वरूपातून, कारण ईश्वर नेहमी परोक्षच राहतो. मग त्या ईश्वराला खाली उतरला तर ईश्वर जे खाली उतरला तेच विश्वरूप आहे. ईश्वर खाली उतरला की त्याचं तिथून सगळे अवतार कृष्णादी, तिथून पुन्हा खाली आले तर ब्रह्मा विष्णू महेश हे काय येतं? ब्रह्मा विष्णू. आता विष्णू सुद्धा कृष्णाच्या वरच्या टप्प्यात टाकतो आपण, म्हणजे भगवान श्रीकृष्ण खाली अवतार झाले. कृष्ण अवतार कोणाचा? विष्णूचा. विष्णू कोणाचा? विश्वरूपाचा. विश्वरूप कोणाचं? ईश्वराचं. ईश्वर कुठला? ब्रह्मस्वरूप. संगती आहे का नाही? आणि असं का एवढं का केलं तुम्ही? तर जसं एखाद्या देशाचा कारभार पाहायला सुद्धा आपल्याकडे सध्या आपण म्हणतो किंवा मोदी साहेबांची सत्ता, मोदी साहेब इथे कुठे येतात? आमच्याकडे नाही येत मोदी साहेब. मग मोदी साहेबांचं मंत्रिमंडळातलं मुख्य खाते वेगळे, त्या खात्याचे कॅबिनेट, राज्यमंत्री अशा प्रकाराने विस्तार. नंतर राज्यामध्ये आल्या परत मुख्यमंत्री, त्यांचे मंत्री, अशा प्रकाराने हा विस्तार जसा होतो अगदी त्याच प्रकाराने इथे बी विस्तार होतो. मग त्या विस्तारात जे इथे जसे मंत्री पुण्यवंत मानावे लागतात का नाही? पण मोदी साहेब एवढे नाही. काही वरचे मंत्री ते म्हणते आम्ही लयच मोठे, असं नका. पण ते मोदी साहेब आले असंच करतात. त्यांच्या खालचे जे वरिष्ठाला नेहमी कनिष्ठ काय करत असतो? नमस्कार करत असतो. असा नियम आहे. मग ते जसे एवढे तिथे मंत्रिमंडळातले आहेत ते सुद्धा जीवच आहेत का नाही हो? हे सगळे जीवकोटीमध्ये आहे. तसे याच देवापासून निर्माण झालेलं हे मंत्रिमंडळ सुद्धा खाली आल्यावर त्यांनी पद निर्माण केलेली आणि त्या पदावर हे जीव जाऊन बसलेले. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुश्चित धनी जळोदेशी असं म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवाला जीव कोटीत टाकलेलं आहे. विष्णूला आणि शंकरांना नाही आपण टाकत, तर ते त्यांना देव कोटीमध्ये ठेवलेलं.
आणि ब्रह्मदेव मात्र जीवकोटीत आले. ते ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी अख्खी जीवसृष्टीत आली ना. ब्रह्मदेवापासूनच या सृष्टीच्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग. तर अशा प्रकाराने जीव ही देव झाले. पण जीव देव जरी असतील तरी ते अज्ञानात राहत असल्या कारणाने त्यांना स्वरूपाचं जीवाला भान होत नाही. आता हे पहिली गोष्ट कळतच नाही तर भान कधी व्हायचं? हे माऊली म्हणतात आत्मदेहाशी आला हा. विषय तो येण्याची भोगीला देहातून गेला ऐशी गोबाती गा म्हणजे पूर्ण ते गोबाती लक्षात गा येतं. गेला ऐसे गोबाती गा हा असं म्हणतात. मग त्याचं आरोपित केलेलं आहे ना त्याला. तर त्याला नाही. आता जीवाची जी समजूत आहे ती जीवाची समजूत काय आहे की मी देह आहे आणि देह संबंधी माझे आहे. या अज्ञान कार्यामध्ये जीव राहतो जोपर्यंत तो याच्यात म्हणजे त्याला जोपर्यंत दृष्टीचा फाटा फुटणार नाही, डोळ्या अंजन भेटे ते दृष्टीची फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. माऊली म्हणतात तसं. जोपर्यंत जैसे डोळ्या अंजन भेटे तर त्या पद्धतीने आहे. तर त्या हे देवाचं जीव सुद्धा देव जरी असतील तरी अज्ञानातले आणि देव मात्र अज्ञानात नाही. तर तो स्पष्ट आहे. म्हणूनच अर्जुनाला म्हणतोय तो, अरे मी तुला एवढं माझं जे कोणाला दाखवलं नाही, जिथून सगळं कृष्णाधिक अवतार जन्म घेतात ते तुला दाखव, पण तुला काय ते काय आवडायला तयार नाही. आत्मा या जीवबुद्धी लागली होती क्षयव्याधी ते जयाचे सान्निधी निरुदाती. 13वा अध्याय. तेव्हा अशा प्रकाराने ते हे अपार अपारा अपार अपारातलं अपार अमर्याद असं स्वरूप जे माझे परात पर परेच्याही पलीकडे मायेच्या पलीकडे मायेच्याही पलीकडे असणारं जे परस्वरूप. येथूनही हे अवतार परस्वरूप म्हणजे कोणतं? सगळ्यात पर कोण म्हणजे पलीकडं सगळ्यात पलीकडे कोण? ब्रह्म. नंतर त्या ब्रह्माहून अलीकडं ईश्वर, त्याच्या अलीकडे विराट स्वरूप विश्वरूप, त्याच्या अलीकडे ब्रह्मादिक अवतार, त्याच्या अलीकडे कृष्णादिक अवतार. अशा किंवा कार्यपरत्वे सुद्धा अनेक अवतार झाले. 10 अवतार हे कार्यपरत्वे या पुष्कळ आहेत. तेवढ्या कारणापुरता जो अवतार घेतला जातो तो कार्याचा अवतार होतो. नृसिंह अवतार हा त्या कार्यापुरता घेतला. तेवढं कार्य झालं की नृसिंह अवतार तोही विसर्जित झाला. का हो? हिरण्यकश्यपूचा काय झाला? हिरण्यकश्यप अवतार झाला. हिरण्यकश्यपूचा काय वध झाला. हा, हिरण्यकश्यपूचा वध झाला. प्रश्न काय का? हिरण्यकश्यपूचा वध झाला आणि नृसिंह अवताराचा उगम झाला. उगम म्हणजे जन्म. नृसिंह अवतार कुठे गेला? अवतार झाला. अवतार झाला होता फक्त तो त्या कार्यासाठी. त्याने त्याला मारलं. बरोबर आहे. त्याने त्याला मारलं आणि हा काय झाला? नृसिंह अवतार कुठे गेला? त्याचं कार्य संपलं. त्याचं तोही गेला ना. म्हणजे हिरण्यकश्यपू जसा गेला तसा नृसिंह अवतारही गेला. हे कळायला पाहिजे. म्हणजे दोन्हीही उत्पन्न झालेले होते, पण आमची नजर त्या हिरण्यकश्यपूवरती आहे. त्याला मारला बरं का, त्याला मारला. तो तरी कुठं राहिला? मारणारा सुद्धा गेलाच ना. येथे नाही उरो आले अवतार येरते किती. हिरण्यकश्यपू तरी कुठं? हिरण्यकश्यपू गेला आणि हिरण्यकश्यपूचा वध करणारा नृसिंह अवतार त्याने समुद्रून टाकला. ते म्हणले झालं आपलं काम. त्याचं काम झालं, ह्याचंही काम, दोघांची कामं झाली. दोन्ही बी गेले ना. दोन्ही गेले तर मग काय? मग खाली काय राहिलं? मग खाली काय नाही राहिलं? आत्मा अमर आहे. तो अमर आहे का नाही? अमर आहा की पहा पोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा तुकोबराय म्हणतात तसं. चला तेव्हा काय म्हणताय? परात पर अत्यंत पर असणारं माझं ते स्वरूप. येथून ते अवतार कृष्णाधिक हे ज्ञान तेजांचे निखळ. ज्ञानरूपी तेजांचं निखळ म्हणजे शुद्ध म्हणजे केवळ
शुद्ध ज्ञानरूपी तेजाने बनलेलं विश्वात्मक केवळ कोणता कृष्णादिक असे अवतार जे झाले ना ते हे सगळे ज्ञानरूपी तेजाचे निखळ आहेत असं म्हटलं। विश्वात्मक केवळ हे विश्वात्मक आहे, तरी दिसताना परिच्छिन्न दिसत असतील तरी व्यापक आहे। कृष्णावतार दिसायला कसा दिसतो? परिच्छिन्न दिसतोय ना, रथावर बसलेले हे भगवान रथावर बसलेले, तिकडे मागं अर्जुन आहे, मग ते रथावर बसलेला असला तरी तोच व्यापक आहे, अंतर्यामी आहे, सर्वत्र ओतप्रोत आहे, हा त्याचा भाव आहे। आणि आम्हाला दिसतोय तो सामान्य आकार दिसतोय। तर आपल्या नजरेतला हा फरक आहे। आपल्याला जीवकृत नजर असल्याने आपल्याला सगळेच सामान्य दिसतात, संत सुद्धा सामान्य दिसतात, तशी जीवाची नजर असते, त्यांना कुठं व्यापक कोण दिसतंय तेव्हा हे ज्ञान तेजांचे निखळ विश्वात्मक केवळ अनंत हे अढळ आद्य सकळा हे विश्वरूपाचं वर्णन आलेलं सगळं बरं का, आणि कृष्णरूपाचंही वर्णन लागू होतं। हे केवळ ज्ञानरूप तेजाने बनलेलं आहे, सर्व विश्वाला व्यापून टाकणार आहे, बरोबर आहे। अनंत हे अढळ हे कसं आहे? अनंत आहे, ज्याला अंत नसतो त्याला अनंत म्हणतात। अनंत म्हणजे अनंत असे अढळ, ढळणार नाही, ज्याच्यात ढळणार नाही असा अढळ निश्चळ स्वरूप असं असणार आद्य म्हणजे पूर्वीपासून सिद्ध असणार अनादी सकळ पदार्थांचा आद्य, म्हणजे या विश्वात आद्य काय आहे असं जर म्हटलं तर आद्य काय आहे? एक परमात्मा सोडून दुसरं काय आद्य आहे तेव्हा? पण असं आहे, आता वर्णन करावं लागतं, त्याच्यात तसं वर्णन केलेलं आहे की ज्ञान तेजाचे निखिळ, तर हे सगळं वर्णन ब्रह्मस्वरूपालाही लागू होतं, ईश्वर स्वरूपालाही लागू होतं, त्याच्या पुढच्या येणाऱ्या रूपांना अवतारांनाही लागू होतं। कृष्ण अवतार हा नुसता वरून नाही, तर तो ज्ञान तेजाचे निखिळ हा कृष्ण अवतार नाही का? आहे। विश्वरूप नाही का? आहे। ईश्वर नाही का? आहे। आणि ब्रह्म आहेच आहे। तर विश्वात्मक केवळ सर्वत्र ओतप्रोत भरलेलं अनंत, ज्याला अंत नाही, अढळ ज्याचा नाश होत नाही, जे ढळतच नाही, जसंच्या तसंच राहतं ते अढळ अनादी असणार असं, आणि कोणाच्या म्हणताल तर सकळांच्या आधी असणार असं हे विश्वरूप आहे, तेव्हा असा हा परमात्मा आहे। अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला गोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा मागेन। काय अभंग तो संतांचे? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, हिला भवानी बी म्हणतात बरं, हा ही म्हणजे भवानी वेगळी विठ्ठल वेगळा आहे असं मानणारा हा कधीच मुक्त होणार नाही। जोगवा कोणता मागतो आपण? म्हणजे तर तुम्ही काय करतात त्याचा? एक तर ज्ञानाचा मागा, भक्तीचा मागा, नाहीतर मग पुण्याचा मागा। तुम्हाला काय मागायचं आहे तो मागा, पुण्य पाहिजे असेल पुण्य घ्या, प्रेमाचा जोगा मागा, भक्तीचा मागायचा म्हणल्यावर हाती घेईन परडी, हाती बोधाची घेईन, बोधाच्या परडीमध्ये ज्ञानाचा जोगवा आला। चला, एकदा आपण घेतली होती अभंग पूर्वी, एकदा सोडवलेले, पण आता विसरून गेले। हे ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक केवळ अनंत अढळ आद्य सगळ्याचं आद्य जर काय असेल तर या विश्वाच्या आधी कोण होता? एक परमात्माच होता। काय म्हणतं छांदोग्य उपनिषद? या विश्वाच्या आधी एक शुद्ध एकम एवं अद्वितीय ब्रह्म, त्याच्या आधी याच्या आधी एक सत परमात्माच होता, एक सत परमात्माच होता। बरेच दिवस नाही श्रुती म्हटल्यावर विसरून जाते,
सदैव सौम्य इदमग्र असिते आसिते अद्वितीयं ब्रह्म सत एव सौम्य इदम अग्र आसीत अशी एवढं इदम अग्र आसीत एक पूर्वी सत परमात्मा होता पूर्वी सत एव इदम सौम्य अग्र आसीत एक पूर्वी एक सत परमात्माच होता आणि तोच आहे. मागाशी मी तोच म्हटलं तुम्हाला की विश्वात सत अनेक नसतात तर सत हे बस सत एकच आहे तर आत्माही एक आहे ब्रह्मही एकच आहे. मग राहिलेलं बाकी काय खाली शिल्लक राहिलं तर मायाकृत आकार शिल्लक राहिले. मायाकृत आकारात जीवबुद्धी काम करते. ती जीवबुद्धी सुद्धा काय आहे असत खोटी आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे सुद्धा खोट्याचा पसारा आणि त्याच्यामध्ये दिवसभर जातो. आपला दिवस त्याच्यातच चालतो. मन बुद्धीचा जो व्यवहार चाललेला आहे त्याच्यामध्ये दिवसभर रेंगाळतोय आपण. त्या नाही याच्यात रेंगाळतोय का नाही. बुद्धीने काय काय केलं बुद्धीने दुकानदारी केल्या आण पैसे टाक गल्ले आण माल आला माल घेतला. यातलं खरं काय आहे सांगा बरं. त्यांचं सुधारत गेलं ना आता काय करता. दिवसभर काय केलं नाही गिरायक आलं उठले की तुमची बुद्धी कशाच्या आकाराची आहे गिरायकाच्या आकार. ते म्हणजे काय पाहिजे त्याने बिस्किटचा पुडा पंता पाहिजे आकार कशाचा आहे ते पुडा काढला ते दिला त्याने 2च रुपये ठेवले. अरे 3 रुपये काढ म्हणजे 5 रुपयाला पुडा आहे. ते 5 रुपये घेतले गल्ल्यात टाकले. हा व्यवहार याच्यात सिद्ध काय झालं काहीच नाही कारण खोट्याचा पसारा. दिवसभर व्यापार जरी केले दिवसभर सगळे घरगुती काही करा तुम्ही. हे एक उदाहरण झालं. जो केला जातो ना व्यापार तो काय झिरो व्हॅल्युएशन 0 आहे. व्यावहारिक जगतात त्याला व्हॅल्यू मानली जाते फक्त. त्याने एवढं असं केलं का तुमचं आज एवढा माल विकून आलो काही नाही. कारण एक सत पदार्थ तो नाही. सत जर एकच असेल त्याच्यात व्यवहार नाही आणि खोट्या पदार्थात व्यवहार. किती व्यवहार करा इकडून तिकडे गेलं. आता हे कीर्तन बी केली काय कीर्तन केले खोट्याचाच पदार्थ जा फक्त त्याच्यातलं एक खरं आहे त्याला मग देवाचं कमीत कमी भजन तरी होईल काहीतरी होते. नाहीतर सगळं खोटं आहे. त्याच्यामध्ये एवढा व्यापार करत ना आता मला जायचं आहे कीर्तनाला जायचं आहे गाडी पण हे खोटं नाही का. हे बी खोटं आहे. गेला कीर्तन झालं. कीर्तनात बी चित्तवृत्ती व्यवस्थित राहिल्या किंवा अधिष्ठानाशी तादात्म्यात जर ते मनुष्य असेल तर ठीक आहे आणि ते जर अध्यस्थामध्येच रेंगाळत असेल तर मग तर अजूनच खोटं झालं. मग खरं काय खरं सांग का तुम्ही शांत वृत्ती धारण करा. ते असं काय म्हटलं की ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तनी मग असं काय म्हटलेलं आहे. तेच अधिष्ठानाशी तादात्म्य असेल तर ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तो ऋणी देव ऐसा. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी त्याच्यात तिथं मग त्याला असं म्हटलं तर त्याच्यात ब्रह्मीभूत काया व्हायला पाहिजे ना. तादात्म्य जर नोटांशी असेल तर ब्रह्मीभूत काया नोटांशी तादात्म्य ब्रह्मीभूत काया कशाशी यायची. पण पाठात होते ना तशी पाठात पण होते कीर्तनात होत नसते तर लिहिली नसती प्रमाण आली होते. पण पाठ त्याच्यापेक्षा चांगला हे शुद्ध काम आहे. म्हणजे पाठामधला खासच विषय आहे कारण त्याला एक लिंक असते तेवढ्याच विषय बोलायचा असतो. अधिकारी बसलेले असतात अधिकाऱ्यासमोरचं बोलणं वेगळं आणि बाकीचे जे मंडळी त्यांच्यासमोर काय उलट चांगला विषय चिंतन जरी केलेला असेल तरी त्यांच्या समोर पाहिल्या विसरून जाते. त्यांना पाहिल्यावर दुसरं सांगावं लागतं काहीतरी. चला ते तुझं वाचून अर्जुना श्रुत पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना कोणालाच हे माहीत. तुझं वाचून हे अर्जुना हे कोणालाच माहीत नाही.
श्रुतही नाही म्हणजे ऐकलेलं सुद्धा नाही, आणि दृष्ट म्हणजे कोणीच पाहिलं नाही, ऐकलं नाही, केवळ मी तुझ्यासाठीच हे ठेवलं होतं आणि त्यालाच तू नकार दिला. हे जोगे ना म्हणजे नाही आना, जे जोगे नव्हे साधना म्हणून या, कारण ते कोणत्याही साधनेने प्राप्त होण्यासारखं इतकं सोपं नाही, तर ते फार कठीण. पण मग कोणत्या साधनेने प्राप्त होत नाही. कोणी एखाद्याने अशी एखादी साधना केली